जय रघुवीर. संत एकनाथ महाराजांनी जशी माया या विषयावर भारुडं रचली, त्याप्रमाणे कबीरदासजी महाराजांनी सुद्धा मायेवर अनेक दोहे लिहिले. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या या सारतत्वावर श्रीमद पूज्यपाद आदी शंकराचार्यांपासून अनेक तत्वज्ञानांनी संतांनी भाष्य केलं आहे. माया या शब्दाची निरुक्ती संस्कृत भाषेनुसार मा अर्थात नाही आणि या म्हणजे जी नाही ती माया अर्थात जी प्रत्यक्ष अस्तित्वात नाही पण मृगजळाप्रमाणे खरी वाटते ती माया अशी आहे. ही सृष्टी हीच मुळात भगवंतांची माया आहे. अगदी पंचमहाभूतांचा हा पसारा केवळ मायेचा विलास आहे असं संत मंडळींचं सांगणं आहे. यात सृष्टीतले पदार्थ परिवर्तनशील नाशवंत असल्यामुळं मायावीच आहेत. समर्थ म्हणतात, माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना कल्पांतकाळी. अर्थात निर्गुण ब्रह्मतत्व हे असं सामान्य डोळ्याला दिसणारं दृग्गोचर नाही. परमतत्व हे निराकार कुठल्याही उपाधिरहित असं आहे. या उलट जे जे दिसतं भासतं ती सगळी माया आहे. कल्पाच्या अंती प्रलयाच्या वेळी माया नष्ट होते, पण निर्गुण ब्रह्मतत्वात मात्र काहीही फरक पडत नाही. संत कबीर म्हणतात, माया दीपक नरपतंग भ्रमी भ्रमी इव परंत. माया दीपक नरपतंग भ्रमी भ्रमी इव परंत. कोई एक गुरु ज्ञान ते उभरे साधू संत. कोई एक गुरु ज्ञान ते उभरे साधू संत. या ठिकाणी अतिशय सुंदर रूपक योजून कबीरांनी मायेचं वर्णन केलंय. सामान्य संसारी जीवाला माया कशी मोहिनी घालते, भ्रमित करून सोडते याचा दाखला देताना ते म्हणतात, संसारिक सुख ही अत्यंत सुंदर आकर्षक दिसतं. जशी दिव्याची ज्योत चमकताना अत्यंत तेजोमय आणि आकर्षक वाटते. या ज्योतीकडे पाहून पतंग नावाचे किडे तिच्या भोवती फिरत फिरत तिच्याकडे झेपावतात. त्यातला एक जळून भस्म झाला तरी दुसरा पुन्हा त्या ज्योतीकडेच झेपावतो आणि मरतो. त्याप्रमाणे संसारिक प्रलोभनांना बळी पडून एखादा मनुष्य केवळ संपत्तीच्या मागे सतत धावून कधी मरणासन्न होतो हे त्यालाही कळत नाही आणि एकाची झालेली अशी अवस्था पाहून इतरांनाही काही बोध होत नाही आणि अंती त्यांचीही तीच गत होते. याला अपवाद म्हणजे साधू संतांचा. साधू पुरुष मात्र आपल्या सद्गुरूंकडून परमसत्याचं ज्ञान प्राप्त करून घेतल्याने स्वतःला या मायेच्या परिघापासून दूर ठेवतात आणि ज्ञानशक्तीच्या जोरावर हा दुस्तर संसार तरून जातात. जीवनमुक्त पदाला पोचतात. अशी ही माया साऱ्या जगातल्या जीवांना ठकवून त्यांना लुटत असते. परंतु तिच्यासारख्या ठगिणीला ज्यांनी ठगवले, नामोहरम केले, अशा संतरूपी ठगांना माझा वारंवार नमस्कार असो. या आशयाचा दोहा कबीरजींनी रचला. ते म्हणतात, माया तो ठगनी भई ठगत फिरई सब देश. माया तो ठगनी भई ठगत फिरई सब देश. जो ठगने ठगनी ठगी, जो ठगने ठगनी ठगी, ता ठग को आदेश. आदेश या शब्दाचा अर्थ नमस्कार असा आहे. अशा मायेला नामोहरम करणाऱ्या सर्व संतांना आपणही नमन करून इथेच थांबूया. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.